फायनली तुमच्या भावाने जेसीबी चालवायची शिकली रे भाऊ. जर कोणाला 25 रुपयाच्या स्टिंगवर काम करायचं असेल तर आपल्याला नक्कीच कॉन्टॅक्ट करा. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी व्लॉगमध्ये. सकाळी सकाळी उठलोच होतो तेवढ्यात धीरज काका आला आणि मला आपल्याला एर्टिगा सोडायला गावात जायचं आहे. तो मला एका सांगण्यावर 4 व्हीलरची चाबी काही देत नाही, पण आज कशी काय दिली हेच कळत नाही मला. थोडा वेळ विचार केल्यावर कळलं की त्याची लवकरच पाईपलाईन सुरू होणार आहे. त्याला वाटलं असं आता जर याच्या मनासारखं केलं तर आपल्याला नंतर कामी येईल. आलो लगेच फटाफट गावामध्ये गाडी लावली लगेच पार्किंगला आणि आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. अंड्यात आलोच होतो तेवढ्याच दिसली मला जेसीबी आणि तुमचा भाऊ चालवणार नाही असं होऊ शकत नाही. मग काय फटाफट बसलो लगेच मशीन मध्ये आणि केली लगेच चालू. चांगलं काम तर काही केलं नाही, शेतातली माती उचलली आणि रस्त्यावर टाकून दिली. तू साला बहुत नीच आदमी रे. सांप को देखा और तेरे को देखा तो पहला सांप को छोड़ के तेरे को मारना. आता मला वाटत आहे जीवनात येऊन काहीतरी चांगलं काम केलं. आलो लगेच घरी आणि केली लगेच फटाफट आंघोळ. आज होता आपल्या घरी विहिरीवर असलेला आश्रयचा कार्यक्रम आहे. आश्रयचा कार्यक्रम असल्यावर पुरणपोळी तर असतेच. ही पुरण खाण्याची वेगळीच मजा आहे. मग काय फटाफट बसवला आजीला गाडीवर आणि निघालो आम्ही शेतात जाण्यासाठी. मला करायची होती विहिरीवर आश्रयची पूजा. आजी करत होती तिकडे पूजा, मला द्यायचं होतं घासला पाणी. मग काय केली लगेच मोटर चालू, घासला पाणी वगैरे दिला आणि निघालो आम्ही कारल्याला जाण्यासाठी. मोठ्या भरवण्यात जाण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहितच आहे. कारल्यात आलो आणि घेतली लगेच फटाफट आपल्याला स्टिंग आणि आईस्क्रीम. इथून सरळ आलो तांड्यामध्ये. इथे येऊन बघतो तर काय किरण काका आणि रोहिताना उचलत होते ट्रॉली तर काही उचलली नाही, पण त्यांची धावा निघली. संध्याकाळच्या टाइमला आलो मस्तपैकी क्रिकेट बघायला. असा एक व्यक्ती आहे ज्याला क्रिकेट मला ढेकलं पण कळत नाही. आपल्याला फक्त एकच बघायचं ना, ते म्हणजे तारक मेहता. तुमच्यामधून तारक मेहता कोण कोण बघतं कमेंट करून नक्की सांगा. ग्राउंडवर बसायला आले म्हटल्यावर आपल्याला एकच काम, ते म्हणजे खेळणाऱ्यांचे मोबाईल सांभाळायचे. थोड्या वेळात आली भारत काकाची बॅटिंग. त्यांनी अशी काही बॅट फिरवली की अभिचं तोंड फुटणार होतं. बिचारा इंदलला 1 घंटावर फिल्डिंग करायला लावली आणि जेव्हा त्याची बारी आली तेव्हा सगळे घरी पळून गेले. मी करतो आता ब्लॉगला एंड, तुम्ही तेवढं फॉलो करून घ्या. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.